ऑनलाईन औषध विक्री अर्थातच ई फार्मसी करणाऱ्या कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात आणि शासनाच्या ढिसाळ धोरणाविरोधात बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन या संघटनेने भारत बंदची हाक दिली आहे। या आंदोलनात देशभरातील किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांना दुकान बंद ठेवण्याचं आवाहन संघटनेतर्फे करण्यात आलंय। शासनाने ऑनलाईन औषध विक्रीवरील नियम अधिक कठोर करून ती बंद करण्यात यावी, अन्यथा आगामी काळात हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेतर्फे करण्यात आलाय। सध्याच्या औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार ऑनलाईन औषध विक्रीला स्पष्ट परवानगी नसतानाही कॉर्पोरेट कंपन्या ऑनलाईन औषधी विक्री करतात। कॉर्पोरेट कंपन्यांच्या आवाजवी सवलतींमुळे वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या स्थानिक औषधी विक्रेत्यांचे कंबरडे मोडले। त्यामुळे ऑनलाईन औषध विक्री विरोधात बुधवारी 1 दिवसांचा भारत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचं अमरावती डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ मालानी व सचिव राजा नानवानी या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। आम्हाला जनतेला वेठीस धरायचं नाही, मात्र इंटरनेट फार्मसीमुळे देशातील लाखो औषध विक्रेत्यांचं अस्तित्व आणि सर्वसामान्य नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। चेन्नई आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ऑनलाईन औषध विक्री करता येत नाही, तरी सर्रासपणे ऑनलाईन औषध विक्रीचा प्रकार होतोय। सरकारने यावर कडक नियमावली न आणल्यास हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल, असं अमरावती केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ मालानी यांनी सांगितलं। अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने अर्थातच AIOCDCने देशात व राज्यात सर्रासपणे बेकायदेशीररित्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्री ई पोर्टल व GSR 1817 ई डेट 28 ऑगस्ट 2018 तसेच कोविड GSR 220 ई डेट 26 मार्च 2020 मागे घेण्याबाबत अनेक वेळा संबंधित मंत्री महोदय, प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेटूनही याबाबत शासन व प्रशासनाची नकारात्मक भूमिका याविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता बंद बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी करण्याचं आवाहन केलं। महाराष्ट्र राज्यातील व आपल्या अमरावती जिल्ह्यातील औषधी विक्रेते यामध्ये सहभागी होणार आहेत। या पत्रासोबत सर्व केमिस्ट बांधव माननीय श्री नरेंद्रभाई मोदी, पंतप्रधान, भारत सरकार, नवी दिल्ली यांना याबाबत पाठविण्यात आलेल्या निवेदन पत्राची प्रती अमरावती जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांना माहितीस्तव व योग्य त्या कार्यवाहीस्तव निवेदन पत्रासोबत जोडीत हे निवेदन जिल्हाधिकारी महोदय यांना सुपूर्द करणार आहे। या दरम्यान औषध विक्रेत्यांच्या बंद काळामध्ये अत्यावश्यक सेवेची गरज पडल्यास अमरावती जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व सचिव यासह अन्य पदाधिकारी योग्य ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करण्यासह मानवतेच्या भूमिकेतून तत्पर राहणार आहेत। बुधवार दिनांक 20 मे 2026 ऑल इंडिया केमिस्ट बंद नेमका कशासाठी आहे, या बंदचं समर्थन करण्यासह ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक डिस्काउंट बंद करा, बनावट औषधीपासून देश वाचवा अशी मागणी करीत तसेच रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी आहोत असं सांगण्यासह ऑल इंडिया ऑर्गनायझेशन केमिस्ट अँड ड्रगिस्ट अध्यक्ष जगन्नाथ उपाख्य, आप्पासाहेब शिंदे तसंच सचिव राजीव सिंघल यासोबतच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांच्या मार्गदर्शनात आमचा लढा अविरतपणे सुरू राहणार आहे अशी माहिती देण्यासह अमरावती डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अमरावतीचे अध्यक्ष सौरभ मालानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नमस्कार, मी सौरभ मालानी, अध्यक्ष अमरावती जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन। आपल्या सर्वांना माहिती देऊ इच्छितो की ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या आमच्या शीर्ष आमच्या संघटनेने उद्या 20 मे बुधवार रोजी अखिल भारतीय देशव्यापी 1 दिवसाचा बंद जाहीर केलेला आहे। आम्हाला माहीत आहे हा बंद हा थोडासा त्रास देणार आहे जनतेला, पण आम्हाला जनतेशी काहीही वैर नाही। आम्ही जनतेसोबतच आहोत आणि इमर्जन्सीमध्ये आम्ही जनतेला पूर्ण सहकार्य करू आणि सर्व्हिसेस देऊ। पण हा बंद नेमका आमका कशासाठी आहे याची माहिती मी आपल्यास देऊ इच्छितो। ऑनलाईनमुळे मिळणाऱ्या औषधीमुळे स्पुरियस ड्रग म्हणजे बनावट ड्रगांचा सुळसुळाट मार्केटमध्ये सध्या सुरू आहे आणि ऑनलाईनमध्ये मिळणाऱ्या औषधींमध्ये नशेच्या औषधी, झोपेच्या औषधी, MTP किट या सर्रासपणे उपलब्ध आहेत। या सर्व सर्रासपणे उपलब्ध असताना यामुळे आपले नवीन पिढी, येणारी नवीन पिढी जी आहे ती एक खूप जास्त कठीण वेमधून जाते आहे। त्यामुळे आम्हाला या औषधी विक्री, ऑनलाईन विक्री अर्जंटमध्ये बंद पाहिजे असं आमचं निवेदन सरकारला आहे। मागच्या 8 वर्षापासून आम्ही याच्यामध्ये कार्यरत आहोत, पण सरकार आमच्या या गोष्टीची तसदी घेत नाही, म्हणून आम्ही ऑनलाईन औषधीच्या विरोधात हा बंद पुकारलेला आहे। दुसरी आमची मागणी आहे की कोरोना काळामध्ये जो GR गव्हर्नमेंटने काढला होता, कारण त्यावेळेस सामान्य जे माणूस होते त्यांना बंदी होती घराच्या बाहेर निघण्याची, तर त्यावेळेस होम डिलिव्हरी अलाउड केली होती गव्हर्नमेंटने। पण त्या GRचा फायदा घेऊन आज झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट सारख्या कंपन्या सर्रास जे औषधी प्रिस्क्रिप्शनवर विकल्या पाहिजेत त्या विना प्रिस्क्रिप्शनच्या होम डिलिव्हरी देत आहे। त्यामुळे आपला जे
यूथ आहे ते नशेच्या छायाखाली जात आहे असं आमचं ठाम मत आहे. या दोन्ही मागण्यांसाठी आम्ही पूर्ण बंद करत आहोत आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या डीप डिस्काउंटिंगमुळे आमच्या पूर्ण केमिस्ट परिवारावर, आम्ही टोटल 12.5 लाख केमिस्ट पूर्ण भारतात आहोत, त्याच्यापैकी अवलंबून असलेले पूर्ण कर्मचारी असे 4 ते 5 कोटी लोकांवरती उपासमारीची वेळ आमच्यावर येत आहे ऑनलाईन औषधांमुळे, डीप डिस्काउंटिंगमुळे. याचा आमचा विरोध आहे आणि हे सर्व गव्हर्नमेंटनी त्वरित बंद करावं व त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. नाहीतर यानंतरचा जो आज 1 दिवसाचा बंद आहे तो पुढे बेमुदतही होऊ शकतो, हे सरकारने लक्षात घ्यावं.